नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणते राज्य हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा करणारे देशातील पहिलं राज्य ठरले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे आता महाराष्ट्र राज्याने दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. आणि आता हे जे दिव्यांग मंत्रालय असणार आहे यामध्ये एकूण 1143 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि तसेच या विभागाअंतर्गत 2063 नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकताच सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. तर आता हा जो ज्वालामुखी आहे हा कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर हा जो सेमेरू ज्वालामुखी आहे हा इंडोनेशिया या देशामध्ये स्थित आहे. आणि मॅपमध्ये सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, वर्ल्ड मॅपमध्ये इंडोनेशिया इथं आहे आणि तुम्हाला आता हा बेटांचा समूह दिसत असेल, हा इंडोनेशिया आहे. आणि आता हा जो सेमेरू ज्वालामुखी आहे कुठे स्थित आहे? तर हा इंडोनेशियातील जावा बेटावर म्हणजेच सेमेरू ज्वालामुखी येथे स्थित आहे. आणि हा जो ज्वालामुखी आहे हा ज्वालामुखी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता यापासून 640 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तसेच जगामध्ये सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहेत? तर इंडोनेशिया या देशामध्येच आहेत. आणि पहा, याआधी सुद्धा काही महत्त्वाच्या ज्वालामुखींचा उद्रेक झालेला आहे, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, इक्वाडोरमधील सांगे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. त्याचप्रमाणे फिलिपिन्समधील ताल ज्वालामुखी आणि तसेच इंडोनेशियामधीलच मेरापी ज्वालामुखीचा सुद्धा उद्रेक झालेला आहे. लक्षात राहू द्या, मेरापी ज्वालामुखी सुद्धा इंडोनेशिया या देशामध्येच आहे. आणि आता आपण अलीकडेच पाहिलं होतं की जगातील सर्वाधिक मोठा सक्रिय ज्वालामुखी मोना लोआचा सुद्धा उद्रेक झालेला आहे. आणि हा कुठे स्थित आहे? तर हा हवाई बेटावर स्थित आहे. आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा एकच सक्रिय ज्वालामुखी आहे आणि त्याचं नाव काय आहे? तर बॅरन ज्वालामुखी असं नाव आहे. आणि तो कुठे स्थित आहे? तर अंदमान बेटावर हा स्थित आहे. आणि याविषयी अजून एक पॉईंट नोट करून घ्या. तर हा जो ज्वालामुखी आहे हा ज्वालामुखी पोर्ट ब्लेअर पासून 140 किलोमीटर अंतरावर आहे. कारण परीक्षेमध्ये यावर सुद्धा एकदा प्रश्न विचारण्यात आला होता. तर हा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता नीती आयोगाद्वारे ऑक्टोबर महिन्यासाठी चॅम्पियन्स ऑफ चेंजच्या डेल्टा रँकिंगचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. तर आता या डेल्टा रँकिंगमध्ये कोणत्या जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर आता या डेल्टा रँकिंगमध्ये केरळच्या वायनाड या जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि तसेच यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता जिल्हा आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील विदिशा हा जिल्हा आहे. तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड मधील सुकमा हा जिल्हा आहे. चौथ्या क्रमांकावर झारखंड मधील बोकारो हा जिल्हा आहे. तर पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम हा जिल्हा आहे. लक्षात राहू द्या, ऑक्टोबर महिन्याच्या चॅम्पियन्स ऑफ चेंजच्या डेल्टा रँकिंगमध्ये केरळमधील वायनाड हा जिल्हा प्रथम स्थानावर आहे. आणि आता ही जी अशा प्रकारची रँकिंग आहे ही कधीपासून प्रकाशित करण्यात येत आहे? तर 2018 पासून ही प्रकाशित करण्यात येत आहे. आणि यामागचा उद्देश काय आहे? तर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रात तुलनेने कमी प्रगती केलेल्या जिल्ह्यांचा विकास करणे हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. आणि तसेच पाहता इथं नीती आयोगाविषयी बोललेलं आहे. तर नीती म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं याचं फुल फॉर्म आहे. आणि पहा, याआधी आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्राने सुद्धा नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र आयोग स्थापन केलेला आहे. तर आता हा जो मित्र आयोग आहे याचं फुल फॉर्म खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पहा, नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1 जानेवारी 2015 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यालय दिल्ली येथे आहे. आणि याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. आणि सध्या नरेंद्र मोदी हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन के बेरी हे याचे उपाध्यक्ष आहेत. आणि सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे परमेश्वरन अय्यर आहेत. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचा स्पॉटलाइट अवॉर्ड जाहीर झाला आहे? कोणता अवॉर्ड आहे? तर हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचा स्पॉटलाइट अवॉर्ड आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार RRR या चित्रपटाला जाहीर झालेला आहे. आणि आता आपण या आधीच्या सत्रामध्ये पाहिलं होतं, RRR चित्रपटाचे दिग्दर्शक SS राजामौली यांना सुद्धा न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि त्यानंतर आता या चित्रपटालाच हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचा स्पॉटलाइट अवॉर्ड जाहीर झालेला आहे. आणि तसेच याआधी या चित्रपटाला वर्षातील दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर या चित्रपटाला एवढे मिळालेले अवॉर्ड लक्षात राहू द्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला यावर एक प्रश्न पाहण्यास मिळू शकतो. आणि आता प्रश्न क्रमांक 4 पहा.
आता नुकतेच ILOच्या आशिया आणि पॅसिफिक रिजनल मीटिंगचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर आता ही जी ILOची आशिया आणि पॅसिफिक रिजनल मीटिंग आहे, याचं आयोजन सिंगापूर या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या परिषदेची कितवी आवृत्ती होती? तर ही या परिषदेची 17वी आवृत्ती होती. आणि यावेळेसच्या या परिषदेची थीम काय होती? तर इंटिग्रेटेड पॉलिसी अजेंडा फॉर अ ह्युमन सेंटर रिकव्हरी दॅट इज इन्क्लुझिव्ह सस्टेनेबल अँड रिसायलेंट अशी यावेळेसची या आशिया आणि पॅसिफिक रिजनल मीटिंगची थीम होती. आणि आता हे जे ILO आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 11 एप्रिल 1919 रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे स्थित आहे. आणि आता या ILOचे 11वे महासंचालक कोण आहेत? तर गिल्बर्ट होंगबो हे या ILOचे 11वे महासंचालक आहेत. आणि तसेच या संघटनेला 1969 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर आता नुकतेच RBIने रेपो दरामध्ये वाढ केलेली आहे. तर आता RBIद्वारे रेपो दरात किती बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आलेली आहे? तर आता RBIद्वारे रेपो दरामध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता नवीन रेपो दर हा 0.35% वाढून 5.90%वरून 6.25% इतका झालेला आहे. आणि आता ही जी वाढ आहे ही RBIद्वारे करण्यात आलेली सलग 5वी वाढ आहे. आणि पहा आता हा जो रेपो दर असतो हा काय असतो? तर RBIद्वारे बँकेंना जी कर्जे देण्यात येतात त्याच्या दराला रेपो दर असं म्हणतात. आणि आता रेपो दरामध्ये वाढ झाली म्हणजेच बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जांच्या व्याज दरामध्ये सुद्धा वाढ होत असते. आणि तसेच RBIद्वारे आर्थिक वर्ष 2023 साठी सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP वाढीचा दर हा 6.8% असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, आताच आपण पाहिलेलं आहे नवीन रेपो दर हा 6.25% आहे. त्याचप्रमाणे बँक दर आता 6.50% आहे. आणि तसेच फिक्स रिव्हर्स रेपो दर हा 3.35% आहे. तर रोख राखीव प्रमाण म्हणजे CRR हा 4.50% आहे. आणि वैधानिक तरलता प्रमाण म्हणजेच SLR दर हा 18% इतका आहे. आणि आता इथं RBI बँकेविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा RBI म्हणजे काय? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि याची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आलेली आहे. आणि या बँकेचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेलं आहे? तर 1 जानेवारी 1949 मध्ये या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे याचं मुख्यालय आहे. आणि या बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख हे या बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. आणि सध्या या बँकेचे 25वे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे या बँकेचे 25वे गव्हर्नर आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता नुकतेच अर्थ शॉट पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर आता या अर्थ शॉट पुरस्कारामधील निसर्ग संवर्धन आणि जीर्णोद्धार श्रेणीतील पुरस्कार कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीला देण्यात आलेला आहे? तर आता या अर्थ शॉट मधील निसर्ग संवर्धन आणि जीर्णोद्धार श्रेणीतील पुरस्कार भारतामधील खेती या स्टार्टअप कंपनीला देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो या श्रेणीमधील पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात येतो? तर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर देशातील खर्च कमी करण्यासाठी तसेच उत्पादन वाढवण्यासाठी आणि उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी लहान शेतकऱ्यांना अग्रगण्य उपाय प्रदान करणाऱ्या कंपनीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आणि यावेळेस हा पुरस्कार भारतीय स्टार्टअप कंपनी खेतीला मिळालेला आहे. आणि आता हा जो अर्थ शॉट पुरस्कार आहे हा एकूण 5 श्रेणीमध्ये देण्यात येतो. आता आपण एक श्रेणी बघितलेलीच आहे. आणि आता इतर 4 श्रेणीमध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, क्लीन आवर एअर या कॅटेगरीमधील पुरस्कार केनियाच्या मुकुरू क्लीन स्टोर्सला देण्यात आलेला आहे. तसेच रिवाईव्ह आवर ओशियन्स या कॅटेगरीमधील पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या इंडिजिनस वुमन ऑफ द ग्रेट बॅरियर रीफला देण्यात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे बिल्ड अ वेस्ट फ्री वर्ल्ड या श्रेणीतील पुरस्कार ब्रिटनमधील नोर्थ देण्यात आलेला आहे. आणि फिक्स आवर क्लायमेट या श्रेणीतील पुरस्कार 44.01 या ओमानमधील संस्थेला देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेला आहे. आणि आता या पुरस्कारांतर्गत 2030 पर्यंत दरवर्षी 5 अर्थ शॉट पुरस्कार देण्यात येणार आहेत. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये प्रत्येक विजेत्याला 10 लाख पाउंड बक्षीस दिले जाते. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता हा जो राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आहे याच्या अध्यक्षपदी राजीव लक्ष्मण करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे राजीव लक्ष्मण करंदीकर आहेत हे या आयोगाचे 3 वर्षासाठी अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कार्य करणार आहेत. आणि तसेच त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची 2010 मध्ये
चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतर 2011 ते 2021 पर्यंत त्यांनी या संस्थेचे संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाविषयी सांगायचं झालं तर रंगराजन आयोगाच्या शिफारसीवरून 2005 मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता या आयोगामध्ये एक अर्धवेळ अध्यक्ष, 4 अर्धवेळ सदस्य आणि एक पदसिद्ध सदस्य आणि सचिव असतात. आणि तसेच या आयोगाचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे या आयोगाचं मुख्यालय आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. आता नुकतेच ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर आता या पुस्तकाचे लेखक हे विक्रम संपत आहेत. कोणी लिहिलेलं आहे हे पुस्तक तर विक्रम संपत यांनी ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि तसेच याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, सायमन मॉन्टिफिओर यांचं द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. शेन वॉटसन यांचं विनिंग द इनर बॅटल, विमल जालान यांचं फ्रॉम डिपेंड्स टू सेल्फ रिलायन्स, साहिल सेठ यांचं अ कन्फ्युज्ड माइंड स्टोरी, शशी थरूर यांचं आंबेडकर अ लाईफ, एलेन प्रेगर यांचं डेंजरस आर्ट, स्टीफन बार्कर यांचं लायन ऑफ द स्काईज आणि दीप्ती नवल यांचं अ कंट्री कॉल्ड चाइल्डहुड अ मेमोरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. आता हा जो फिफा विश्वचषक आहे याच्या अंतिम सामन्याचं आयोजन 18 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. तर त्यावेळेस या फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे तर त्यावेळेस या फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण दीपिका पदुकोण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आणि तसेच आता फायनल दरम्यान फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणारी दीपिका पदुकोण ही पहिली जागतिक अभिनेत्री ठरणार आहे. त्यासाठी हा पॉइंट लक्षात राहू द्या. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो तर आता हा जो दिवस आहे हा दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येत आहे तर 1994 पासून या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि आता ही जी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आहे याच्या स्थापनेला 1994 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली होती. त्यासाठी 1994 पासून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. आणि आता हा जो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस आहे यासाठी 5 वर्षासाठी एकच थीम ठेवण्यात येते. आणि आता यावेळेसची थीम काय आहे तर ॲडव्हान्सिंग इनोव्हेशन फॉर ग्लोबल एव्हिएशन डेव्हलपमेंट अशी यावर्षीची थीम आहे. आणि ही जी थीम आहे ही 2023 पर्यंत असणार आहे. आणि तसेच आता ही जी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आहे याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. या संघटनेची स्थापना 7 डिसेंबर 1944 रोजी झालेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड एटीएम हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.